नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहणार आहोत पार्ट्स ऑफ दी आय. खरं तर हा रँडम टॉपिक आहे. मला जस्ट ट्राय करायचं आहे, की अशा पद्धतीने आपण काही घेऊ शकतो का? तर तुम्हाला माहिती असेल, की आपल्याकडे 10th स्टँडर्ड सायन्समध्ये लेन्सेस चॅप्टर आहे आणि त्याच्यामध्ये आयवरती इन्फॉर्मेशन आहे आणि अशा प्रकारचे क्वेशन्स पी-वाय-क्यूजमध्ये पण तुम्हाला पाहायला मिळतील. सो अशी काही सीरीज मी ट्राय करू शकते का? किंवा तुम्हाला पाहायला आवडेल का? तर त्यासाठी मी असा टॉपिक घेणार आहे. सो बेसिकली सगळ्यांनी आईची डायग्राम वगैरे पाहिली असेल आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे. सो बेसिकली सगळ्यांना माहिती आहे की आईज काय करतात आपल्याला आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या पाहायला हेल्प करतात. दी आईज अलाउ अस टू सी, परसीव्ह अँड इंटरप्रिट द वर्ल्ड अराउंड अस. आपण ते बघू शकतो. आपण ते सेन्स आय मीन आपण ते आपल्या ब्रेनमध्ये अनालिसिस पण करू शकतो. आपण कलर डिटेक्ट करू शकतो. आपण ते लाईट आहे की डार्क आहे ते डिटेक्ट करू शकतो. सो इट इज इंटेन्सिटी पण आपल्याला कळते. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी आपण आईजच्या हेल्पनी करू शकतो. आता इथे जर तुम्हाला पाहायला मिळालं तर बरेचसे पार्ट्स आहेत आईसचे जे की तुमच्या 10th स्टँडर्डच्या टेक्स्टबुकमध्ये आहेत. सेम तेच पार्ट्स मी इथे दाखवते. सो दॅट कन्फ्युजन नको. सगळ्यात पहिल्यांदा बाहेर तुम्हाला इथे पाहायला मिळते आयरिस. आयरिस नंतर आतमध्ये आहे लेन्सेस. हे जे लेन्सेस आहेत तर त्याला कमी जास्त किंवा कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स करायचं काम कोण करतं? सिलियरी मसल्स किंवा सिलियरी बॉडी करते. सगळ्यात बाहेरचा जो काही आउटर लेयर आहे तर त्याला आपण म्हणतो कॉर्निया. या ठिकाणी विट्रस ह्युमर प्रेझेंट आहे जे तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरीही चालेल. त्याच्यानंतर मागचा हा जो भाग तुम्हाला आय गेस लाईट ब्ल्यू कलरमध्ये पाहायला मिळतोय तर तो आहे स्क्लेरा. त्याच्या आतमधला हा जो पार्ट आहे दॅट इज कोरॉइड. त्याच्यानंतर आतमध्ये तुम्हाला येलो कलरची स्क्रीन पाहायला मिळते. स्क्रीन यासाठी कारण आपण जे काही इमेज बघतो आपल्या डोळ्यांनी तर ती इन्व्हर्टेड बनते रेटिनावरती आणि मग ती सरळ करून आपल्या ब्रेनमध्ये अनालिसिस केली जाते आणि मग आपण डिटेक्ट करू शकतो की समोर असलेला ऑब्जेक्ट काय आहे. सो ही जी काही इन्फॉर्मेशन आहे, जे काही सिग्नल्स आहेत, तर ते ऑप्टिक नर्व्ह पासून पास होतात आपल्या ब्रेनकडे किंवा त्याच्यामधून पास होतात आपल्या ब्रेनकडे आणि आपल्या पूर्ण आयला नरिशमेंट, ब्लड सगळं न्यूट्रिएंट्स वगैरे प्रोव्हाईड करायचं काम करतं हे ब्लड वेसल्स, इव्हन ऑक्सिजन वगैरे सगळंच. ठीक आहे. सो इन दिस वे आपण एक थोडक्यात ओव्हरव्ह्यू बघितलाय की आईसचे पार्ट्स काय आय मीन आयचे पार्ट्स काय आहेत आणि नेमकं त्याचं काम काय हे आपण थोडक्यात पाहिलं. आता पूर्ण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सो जसं की मी तुम्हाला सांगितलं विट्रियस ह्युमर आपल्या बुकमध्ये तितकं नाहीये. सो इट्स जस्ट अ ट्रान्सपरंट जेल आहे जे आपल्या आईला त्याचा शेप द्यायचं काम करतं. कारण आपली इट्स लाइक बल्जी ते बॉल प्रमाणे आहे. सो बॉलमध्ये पण आतमध्ये हवा असते ना त्याचा तो असं एक स्पिअर टाइप शेप मेंटेन करण्यासाठी. सिमिलरली आपल्या डोळ्यामध्ये पण विट्रस ह्युमर नावाचं जस्ट एक जेल प्रेझेंट आहे जे की आपल्या डोळ्यांना बल्जी किंवा ते असं गोल स्पिअर लाईक ठेवण्याचा प्रयत्न करतं किंवा ठेवण्यासाठी एक शेप देण्याचं काम करतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे सिलियरी बॉडी. सो आपले जे काही हे सगळे लेन्सेस आहेत. सो डिपेंडिंग अपॉन आपल्याला दूरचं पाहायचंय की जवळचं पाहायचंय, त्यानुसार आपले लेन्सेस कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स होत असतात. पण त्यांना कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स करण्याचं काम कोण करतं? हे जे सिलियरी मसल्स आहेत, तर ते त्यांना कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स करण्याचं काम करत असतात. सो द सिलियरी बॉडी किंवा सिलियरी मसल्स मेक्स द फ्लुइड इनसाइड द आय. इट ऑल्सो एनेबल्स द लेन्सेस ऑफ द आय टू फोकस ऑन द ऑब्जेक्ट्स ॲट व्हेरियस डिस्टन्स. जर आपल्याला दूरची गोष्ट बघायची असेल, ठीक आहे. जर आपल्याला दूरची गोष्ट बघायची असेल, तर हे जे सिलियरी बॉडी आहे, तर ते या लेन्सेसला रिलॅक्स करतं आणि जर आपल्याला जवळची गोष्ट बघायची असेल, तर सिलियरी मसल्स जे आहेत, तर ते कॉन्ट्रॅक्ट होतात. ठीक आहे. सो इन धिस वे किती डिस्टन्स पर्यंत आपल्याला पाहायचं आहे किंवा दूरचं पाहायचंय की जवळचं पाहायचंय, यानुसार हे जे सिलियरी मसल्स आहेत, तर ते कॉन्ट्रॅक्ट्स आणि रिलॅक्स होत असतात सो दॅट लेन्सेस आपली साईज ॲडजस्ट करू शकतील आणि आपण ती गोष्ट क्लिअरली बघू शकू. अजून थोडंसं एक्स्ट्रा ज्ञान द्यायचं म्हटलं, तर आपल्याला जेव्हा जवळचा चष्मा लागतो, म्हणजे आपल्याला जवळचं दिसत नाही, आपल्याला फार साइटेडनेस असतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? हायपरमेट्रोपिया म्हणतो. तर त्या केसमध्ये आपल्याला जवळचं दिसत नाही, लांबचं दिसतं. याचा अर्थ आपले सिलियरी मसल्स रिलॅक्स्ड स्टेटमध्ये आहेत. ठीक आहे. ते कॉन्ट्रॅक्ट नाही होत आहेत प्रॉपरली. आफ्टर दॅट जेव्हा आपल्याला जवळचं क्लिअरली दिसतं, पण आपल्याला लांबचं दिसत नाही, तेव्हा आपण काय वापरतो? कॉन्केव्ह लेन्स वापरतो आणि आपल्याला काय असतो? मायोपिया असतो. त्या केसमध्ये आपले मसल्स कॉन्ट्रॅक्ट झालेत, त्यांना दूरचं पाहता येत नाहीये किंवा क्लिअरली दिसत नाहीये, याचा अर्थ ते रिलॅक्स होत नाहीयेत. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लेन्स. सो द लेन्स इज अ क्लिअर पार्ट दॅट रिसिव्हस द लाईट दॅट एंटर्स द आय. सो लेन्सेस मधून जी काही लाईट आहे तर ती रिसीव्ह होते. इट देन बाउन्सेस ऑफ द लाईट टू द बॅक ऑफ द आय म्हणजेच कुठे? रेटिनाकडे. ठीक आहे. सो ही सगळी लाईट जी आहे तर ती इमेज उलटी इमेज किंवा इन्व्हर्टेड इमेज कुठे फॉर्म होते? या येलो कलरच्या रेटिनावरती फॉर्म होते. ठीक आहे. नेक्स्ट आहे आयरिस. सगळ्यांना इथे आयरिस पाहायला मिळतोय. हा जो ब्ल्यू कलरचा आहे. आयरिस कलरफुल म्हणजे कलरफुल इन द सेन्स की वेगवेगळ्या कलरचं असू शकतं. ब्लॅक, ब्राऊन, ब्ल्यू, ग्रीन व्हॉट एव्हर कलर.
ठीक आहे. सो द आयरिस इज द कलर्ड पार्ट इन द फ्रंट ऑफ द आय. इट हेल्प्स स्क्रीन अँड कंट्रोल द अमाउंट ऑफ लाईट दॅट एंटर्स दी आय. सो डोळ्यामध्ये किती अमाउंट ऑफ लाईट जाणार आहे ते कंट्रोल करतो. दुसरी गोष्ट इथे प्युपिल पण असतं जे कलर्ड नसतं, इट्स ऑलवेज ब्लॅक इन कलर. ठीक आहे. आणि ते पण डिपेंडिंग अपॉन इंटेन्सिटी ऑफ द लाईट, लाईट ब्राईट आहे की डार्क एरिया आहे त्यानुसार ते पण रिलॅक्स आणि कॉन्ट्रॅक्ट होत असतं. सो इथे तुम्हाला प्युपिल पण दाखवू शकता तुम्ही इफ यू वॉन्ट. नेक्स्ट आहे कॉर्निया. सगळ्यात जो काय आउटर हा व्हाईट ट्रान्सपरंट, व्हाईट म्हणजे ट्रान्सपरंट फिल्म तुम्हाला जी पाहायला मिळते दॅट्स कॉर्निया. So the cornea is a transparent film-like part that enables the eye to focus on image so that they do not look blurred. सो आपण जेव्हा, ज्यांना चष्मा आहे त्यांना माहिती असेल की जेव्हा आपण सपोज लांबचा म्हणजे लांबचं दिसत नाहीये, आपण जेव्हा चष्मा वापरतो तेव्हा आपल्याला लांबचं दिसतं, पण विदाऊट चष्मा आपल्याला लांबचं ब्लर दिसतं. सो ते यासाठी बिकॉज ऑफ दी कॉर्नियाची साईज. ठीक आहे. सो कॉर्निया ही अशी एक ट्रान्सपरंट फिल्म आहे की जी आपल्याला पाहायला हेल्प करते. ठीक आहे. सो जेणेकरून गोष्टी आपल्याला ब्लर दिसू नये त्यासाठी. चष्म्यावरती पण जर आपण काही फिंगरप्रिंट्स असतील किंवा काही धूळ बसली तर आपल्याला क्लिअर दिसत नाही समोरचं इमेज. सो कॉर्निया पण त्याचप्रमाणे आहे की एक ट्रान्सपरंट फिल्म आहे आणि ती आपल्याला क्लिअर इमेज पाहायला हेल्प करते. नेक्स्ट इज स्क्लेरा. So the sclera is the white part of the eye. It is made up of tough material that protects the inside of the eye. So डोळ्याच्या जसे की डोळ्याच्या पुढच्या बाजूला कॉर्निया आहे जे की डिरेक्टली कुठला पण डस्ट पार्टिकल डोळ्याच्या आत नाही जाऊ देत. इट्स लाईक अ कव्हरिंग, ट्रान्सपरंट फिल्मचं कव्हरिंग आहे. त्याप्रमाणे डोळ्याच्या मागच्या बाजूला तिथे आपल्याला स्क्लेरा पाहायला मिळते. म्हणजे मागून पण काही हार्म नाही झालं पाहिजे ना डोळ्यांना. सो इट्स लाईक अ प्रोटेक्टिव्ह पार्ट, एक टफ पार्ट आहे जो की आपल्या आईजला इनसाइड म्हणजे आतून प्रोटेक्ट करायचं काम करतो. नेक्स्ट आहे कोरॉइड. So choroid is the middle layer of the wall of the eye. It is filled with blood vessels that brings oxygen and nutrients to the eye. Again, कोरॉइड बद्दल आपण मगाशी पण बोललोय. सो कोरॉइड हा एक असा पार्ट आहे की ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे पूर्ण रेड कलरचं दाखवलंय. इट सीम्स की याच्यामध्ये ब्लड आहे. ठीक आहे. म्हणजे कनेक्टेड टू ब्लड वेसल्स आहे, जेणेकरून डोळ्यांसाठी जे काही न्यूट्रिएंट पाहिजे, व्हिटॅमिन ए पाहिजे, जे पण काही पाहिजे ते सगळं प्रोव्हाइड करायचं काम करतं. ऑक्सिजन प्रोव्हाइड करायचं काम करतं कोरॉइड थ्रू. कोण? ब्लड वेसल्स. नेक्स्ट इज रेटिना. सो द रेटिना रिसिव्स द लाईट फ्रॉम द लेन्सेस. सो इथून सगळ्यात पहिल्यांदा लाईट येते कोर्नियामध्ये. कोर्नियामधून लाईट एंटर होते कशामध्ये? आपल्या लेन्सेसमध्ये थ्रू द प्युपिल अँड आयरिस. त्याच्यानंतर ती जी लाईट आहे तर ती कुठे जाते? रेटिनावरती. सो इट इज मेड अप ऑफ रॉड्स आणि कोन्स. सो ॲज यू ऑल नो की रेटिनामध्ये दोन प्रकारचे सेल्स असतात, रॉड्स आणि कोन्स आहेत. द रॉड्स लेट दी आईज सेन्स लाईट विथ वाईल द कोन्स हेल्प आयडेंटिफाय कलर. सो हे मी तुम्हाला बुकमध्ये पण जेव्हा आपण पूर्ण चॅप्टर रीड करत होतो तेव्हा पण सांगितलं होतं की लक्षात कसं ठेवायचं. सो सी फॉर कोन्स, सी फॉर कलर्स, राईट. सो असं तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. कुठे गेला? हा. सो बेसिकली आपल्या रेटिनामध्ये दोन प्रकारचे सेल्स असतात, रॉड्स आणि कोन्स. रॉड्स आपल्याला हे सांगतं की लाईट आहे की डार्क आहे, म्हणजे इंटेन्सिटी काय आहे लाईटची, कमी आहे की जास्त आहे. ठीक आहे. ते सेन्स ऑफ द लाईट कोण देतं? रॉड्स देतं. आणि कोणत्या कलरची लाईट आहे किंवा कोणत्या कलरचं ऑब्जेक्ट आहे, कलर आयडेंटिफाय करायला कोण हेल्प करतं? कोन सेल्स जे आहेत तर ते हेल्प करतात. ठीक आहे. सो फक्त जर रॉड्स असतील तर आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट दिसणार सगळं, आणि जिथे लाईट असेल ते व्हाईट दिसणार, जिथे डार्क आहे तर ते ब्लॅकिश दिसणार. ठीक आहे. किंवा ग्रे शेड्स मध्ये दिसणार. आणि फक्त कोन्स असतील तर आपण काहीच पाहू नाही शकणार, कारण जर लाईटच सेन्स नाही करू शकत आपण तर आपल्याला कलर कसे पाहायला मिळणार? लाईक तुम्ही एखाद्या डार्क रूम मध्ये गेला ज्या ठिकाणी लाईटच नाहीये तर तुम्हाला कळतं का की हे रेड कलरचं आहे, हे ब्ल्यू कलरचं आहे, फ्लोरसंट नाही, साधे कलर कळतात का? नाही कळत. याचा अर्थ जर रॉड्स नसतील तर आपण कलर पण सेन्स नाही करू शकत आणि मग कोन्सचा काहीच उपयोग नाही. सो रॉड्स आणि कोन्स दोन्ही रिक्वायर्ड आहेत आपल्याला कुठला पण ऑब्जेक्ट पाहण्यासाठी, त्याचा कलर आणि लाईट सेन्स आयडेंटिफाय करण्यासाठी. ब्लड वेसल्स ब्लड कॅरी करणार आहेत फ्रॉम दी आय टू दी आय. ठीक आहे. दे ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स टू दी आय. नेक्स्ट इज ऑप्टिक नर्व्स. सो या ठिकाणी तुम्हाला ऑप्टिक नर्व्स पाहायला मिळतात. सो इट ट्रान्समिट्स इलेक्ट्रिकल इम्पल्सेस ऑर नर्व्ह मेसेज फ्रॉम दी आय टू द ब्रेन. सो आपण एखादं काहीतरी ऑब्जेक्ट बघितलं त्याच्यानंतर त्याची एक इमेज या ठिकाणी रेटिनावरती, येलो कलरच्या रेटिनावरती क्रिएट झाली, इन्व्हर्टेड इमेज क्रिएट झाली, तर त्या इमेजचे सिग्नल्स पाठवणं त्याचं काम, ते पाठवण्याचं काम कोणाचं आहे? ऑप्टिक नर्व्हचं. हे सिग्नल्स ब्रेन पर्यंत जाणार, मग ब्रेनला कळणार की अच्छा याला झाड म्हणतात, म्हणजे हे झाड आहे. सपोज आपल्यासमोर मोबाईल आहे, आपण तो पाहिला, त्याची एक इन्व्हर्टेड इमेज आपल्या रेटिनावरती क्रिएट झाली आणि ते सिग्नल्स जे आहेत, ते जे इम्पल्सेस आहेत इमेज क्रिएट झाल्यानंतरचे, तर ते आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचले. मग ब्रेनला रिअलाइज होणार की अच्छा याला कोणीतरी सांगितलं होतं की याला मोबाईल म्हणतात, सो हा मोबाईल आहे, राईट. सो अशा पद्धतीने आपल्या ब्रेनमध्ये इमेज जी आहे ते अॅनालाइज होते. त्याच्यानंतर आपल्याला कळतं की ती समोरची वस्तू काय आहे. पण
ते इतक्या कमी टाईममध्ये किंवा इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड होतं, की आपल्याला स्वतःलाच रिअलाईज नाही होत, की किती फास्ट ते होतंय. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आईचं वर्किंग किंवा फंक्शनिंग आपण पाहिलेलं आहे. तिथे सगळे पार्ट्स पाहिलेले आहेत. आय होप की तुम्हाला अशा प्रकारची सीरीज आवडेल. सो नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, असे जे काही इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत, जे बोर्ड्समध्ये विचारले जातात, ते मी अशा प्रकारे शॉर्ट व्हिडिओजमध्ये तुम्हाला समजावून दिले, तर तुम्हाला आवडतील का? आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा. आणि तुम्ही हे आन्सर्स जे मी तुम्हाला इथे डिस्प्ले केले पिंक कलरमध्ये, हे लिहिले तरी पण चालणार आहेत. एक्झॅक्टली तुमच्या बुकमध्ये जे आहे, तर तेच या ठिकाणी आहे. फक्त थोडीशी ईझी लँग्वेज मी वापरली आहे, कारण पटकन समजावं यासाठी. सो आय होप की तुम्हाला हे आवडलं असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. छान कमेंट करून सांगा. बाय बाय.